हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत मस्तपैकी आंबट चुक्याची डाळ। इथे आपण बघा हा कवळा आंबट चुक्याची भाजी घेतली आहे। ही देठासकट आता मी स्वच्छ धुवून बारीक कापणार आहे। आता मी काय केलं आहे बघा, ही देठासकट बारीक कापली आहे। हा एक कैरीचा बाटा आहे, त्यातली वरची कैरी मी काढून हा कैरीचा बाटा घेतला आहे। एकदम फ्रेश कैरीचा बाटा आहे। आणि तुरीची डाळ मी 3 वाट्या भिजत घातली होती, एक अर्धा तास। आता तुरीची डाळ, आंबट चुक्याची भाजी आणि बाटा असं तिन्ही पण मी 2 शिट्ट्या देऊन कुकरला शिजवून घेतलं। आता बघा, डाळ मी जास्त शिजवली नाही आहे, कारण आपल्याला ही डाळ आहे ना अख्खी ठेवायची आहे। डाळ जर तुम्हाला कच्ची वाटली असेल तर फोडणी घालताना तुम्ही थोडीशी अजून शिजवून घ्या, पण डाळ आपल्याला अशी थोडी अख्खी ठेवायची आहे। आता आपली ही डाळ शिजून झाल्यावर मी टोपामध्ये तेल घातलं, थोडं जास्तीचं तेल घाला, कांदा घाला, त्याच्यामध्ये मी आता हा कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा घातला आहे। आता हे आपण चांगल्या प्रकारे फ्राय करूया। एक थोडंसं एकजीव झालं की एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घातला आहे। आता हा टोमॅटो आपल्याला चांगला नरम शिजवून घ्यायचा आहे। टोमॅटो शिजला की आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे लाल गरम मसाला पाव चमचा, अगदी थोडा घालायचा आहे, कारण तिखटासाठी आपण मिरची घातलेली आहे। आणि धने जिरे पूड घातली आहे, मी भाजलेली धने जिऱ्याची जी पूड असते ती घातली आहे। आता चांगल्या प्रकारे मिक्स करा। हे मिश्रण चांगलं एकजीव झालं की त्यामध्ये आपण घालणार आहोत शिजलेली डाळ। ही डाळ घाला, चांगल्या प्रकारे मिक्स करा। तुम्हाला हवं तेवढं पाणी त्यामध्ये घाला, 1 ग्लास 1.5 ग्लास। आपल्याला डाळ अजून 10-15 मिनटं शिजवायची आहे, कारण डाळ थोडीशी कच्ची आहे। आता बघा, मी इथे 1.5 ग्लास पाणी घातलं आणि हे चांगल्या प्रकारे आता एकजीव केलं आहे। आता आपल्याला 10 ते 15 मिनटं ही डाळ आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे। डाळ आपली शिजलेली आहे बघा, आपल्याला डाळ अख्खी पण दिसते आणि चांगली शिजलेली पण दिसते। आता मी एक कढईमध्ये तेल घेतला फोडणीसाठी। दुसऱ्या बाजूला दुसऱ्या गॅसवर मी कढईमध्ये तेल घेणार आणि त्यामध्ये मी घालणार आहे जिरे, राई, लाल मिरचीची तुकडे, त्यानंतर लसूण कापलेला 1-2 मोठा लसूण घ्या, कापा। गॅस बंद करून हिंग टाका, हळद टाका। हळद तुमच्या आवडीनुसार, जसा तुम्हाला रंग हवा डाळीचा, साधारण 1.5 पाव चमचा मी घातला आहे हळद। आता मी छोटा चमचा, आता मी हे फोडणी या डाळीमध्ये घातली, चांगल्या प्रकारे एकजीव केली। गरमागरम आंबट चुका खाण्यासाठी रेडी आहे।